नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे जो माझ्या बाबतीत खरा ठरला आहे. मला स्वामींनी प्रचिती दिली आहे. मला 5 वर्ष मुलंबाळ होत नव्हते. आम्ही खूप डॉक्टर, उपचार, हॉस्पिटल सर्व काही केले, पण काहीच फायदा होत नव्हता. एकदा श्रावण महिन्यातील पाटस येथील नागेश्वर मंदिराला गेलो, तेव्हा माझ्या सासूबाईंना एका ओळखीच्या ताई भेटल्या. त्या म्हणाल्या, घरी या, आमच्याकडे आम्ही स्वामींची सेवा करतो. पण आम्ही पुण्यात राहत होतो म्हणून नवऱ्याने नाही म्हटलं. मग आम्ही भुलेश्वर मंदिराला आलो. त्यावेळेस कोरोनाचा काळ होता, मंदिरं बंद होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. तेव्हा त्या ताईंनी पुन्हा त्या सासूबाईंना फोन केला, घरी या, आणि सासूबाईंनी त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर त्या ताईंनी विचारलं, तुमची सून सेवा करेल का? तेव्हा सासूबाई म्हटल्या, फोन करून विचारते. कोरोनाच्या काळात ऑनलाईन सेवा होती. त्यांनी मला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं आणि मी मनापासून सेवा सुरू केली. रुद्राभिषेक, गणपती सेवा, इतर स्वामींच्या सेवा ऑनलाईन घेतल्या जात होत्या. त्यावेळी मी स्वामींना एकच प्रार्थना केली, स्वामी, जर तुम्ही खरंच या जगात असाल तर मला लवकर अनुभव द्या. मी हॉस्पिटलला जाणार नाही, फक्त तुमची सेवा करत राहीन. आणि काय सांगू मित्रांनो, फक्त 2 महिन्यात स्वामी समर्थांच्या कृपेने मला दिवस गेले आणि मला मुलगी झाली. ती 8व्या महिन्यात झाली होती, त्यामुळे तिला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये ती होती तिथे तिची नीट काळजी घेतली जात नव्हती. माझी बहीण नाशिकला गुरुचरित्र पारायणासाठी गेली होती. तिथून परत आल्यावर ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली आणि डॉक्टरांशी वाद घालू लागली. डॉक्टर रागावले आणि म्हणाले, तुमचं बाळ घेऊन जा. मला असं वाटतं त्यावेळेस कदाचित स्वामींनीच तिला पाठवलं होतं. आम्ही लगेच मोठ्या डॉक्टरांकडे दाखवलं आणि त्यांनी सांगितलं, बाळ पूर्णपणे ठीक आहे, काळजी करू नका. आज माझी मुलगी 3 वर्षाची आहे, अगदी स्वस्थ आणि आनंदी. तिच्यानंतर मला एक मुलगाही झाला, तोही स्वामींच्या कृपेने झाला. हे सर्व काही फक्त आणि फक्त स्वामी समर्थांची कृपा. पूर्वी मला वाटायचं स्वामी म्हणजे फक्त कुठले तरी बाबा, पण जेव्हा त्यांची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा मला स्वामी समर्थ हे काय आहेत हे कळलं. आज माझ्या जीवनात जी सुख समृद्धी आहे ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच. जर माझा अनुभव तुमच्या मनाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.